जीपी असेल किंवा आमचे जे समोरचे विरोधी उमेदवार आहे त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये तुतारी हे चिन्ह घेण्यासाठी खास उमेदवार तयार केले। प्रत्येक तुम्ही जर बघितलं तर 10 लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने अडचणीत आणून त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा केला होता त्याला 1,03,000 मतं मिळाली। ती त्याची नसून ती माझी आहे। त्यामुळे माझं लीड जरी आज 1,06,000चं आहे, परंतु प्रत्यक्षात ते 1,03,000 जर पकडले तर 2.25 लाखाने माझा विजय व्हायला पाहिजे होता। दिलेली उमेदवारी ही स्वतःची समजून आदरणीय पवार साहेबांवरती जो विश्वास होता किंवा आदरणीय पवार साहेबांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी, परंतु निवडणुकीमध्ये ही जी षडयंत्र रचली गेली किंवा रडीचा डाव खेळला गेला त्याच्यामुळे माझी मतं 1,03,000 समोरच्या उमेदवाराला गेली, नाही तर ती माझीच मतं होती। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी निवडणूक आयोगाकडे मला वाटतं तक्रार पण दाखल केलेली, त्याच्यावरती लवकरच हिअरिंग पण होणार आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या वतीने नक्कीच प्रयत्न केले जाणार। मतदारसंघामध्ये कांद्याचा प्रश्न फार मोठा आहे, त्याचबरोबर द्राक्ष शेती आहे किंवा शेतीमालाची जर तुम्ही कांद्याची निर्यात बंदी 10 वर्षामध्ये 21 वेळा करण्याचं काम या सरकारने केलं आहे। म्हणजे कुठेतरी कांद्याला पैसा म्हणजे मिळत असताना, चांगला भाव मिळत असताना सरकारने मागच्याच वर्षीचं जर उदाहरण घेतलं तर 4-4.5 रुपये क्विंटलला भाव होता। बंदी उठवली परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही। ती निर्यात बंदी 40% निर्यात शुल्क आकारणी केल्यामुळे ज्या प्रमाणात कांदा निर्यात व्हायला पाहिजे त्या प्रमाणे शेतकरी बांधवांनी किंवा देशाच्या पातळीवरती जे राजकारण चाललंय किंवा राज्यामध्ये जे राजकारण चाललंय ते सर्वसामान्य जनतेला आवडलेलं। सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली म्हणून माझ्या पाठीशी राहून त्यांनी भरभरून मतं देण्याचा या निवडणुकीमध्ये किंवा माझा जो विजय झालाय तो सर्वसामान्य मतदारांचा विजय असं मी समजतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।